तुमचं झाली मराठीतले ग्रामीण लेखक शंकर बाबाजी पाटील हे नांदेडच्या 59व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। पूर्वी महाराष्ट्रामध्ये शंकर बाबाजी पाटील, दमा मिराजदार आणि व्यंकटेश माडगुळकर या तिघांनी महाराष्ट्रभर कथाकथनाचे प्रयोग साधले। इस्लामपूर शहरामध्ये वावा पंचायत समितीच्या गणेशोत्सवामध्ये एकदा कथाकथनाला आले होते, तर दुसऱ्यांदा 1985 साली इस्लामपुरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे ते प्रमुख पाहुणे होते। शंकर पाटलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची आठवण सांगताना माझ्या असं लक्षात येतं की सुरुवातीच्या आचार्य म्हणायचे की सुरुवातीच्या 5-6 मिनिटांमध्ये श्रोते जर तुमच्या ताब्यात आले तर नंतर तुम्ही ती सभा जिंकता। हे सभा जिंकण्याचं तंत्र शंकर पाटलांच्याकडे देखील खूप अवगत होतं। उदाहरण म्हणून त्यांचा एक किस्सा सांगतो। त्याने असं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब नावाचा एक माणूस शाळा कॉलेज शिकून परत येतो आणि खेड्यातली माणसं त्याच्या वाड्यावरती जमून चौकशी करतात हे किती शिकले, तर त्यात शंकर पाटलांच्या शब्दात ऐकतात की एक जण असं विचारतो, अरे बाळासाहेब किती शिकलं? बाळासाहेब लांब मोहर गेलं, अरे पण नक्की शिक्षण किती झालं म्हणजे काय सांग की म्हणला। BSc ॲग्रिकल्चरला झालं, MSc ॲग्रिकल्चरला झालं का नेमकं काय झालं? बाळासाहेब लांब मोहर गेलं, झेंडाच लावला। आता झेंडाच लावला हे जे शंकर पाटलांचं वाक्य आहे, या वाक्यानंतर शंकर पाटलांनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेल्या हजारो लोकांची ती सभा जिंकलीच आणि पुढे ते असं म्हणाले, बाळासाहेब नक्की किती शिकलं? बाळासाहेब MA झाले म्हणजे काय, तर म्हणजे म्हणलं आता हे BA झाले, MA ह्याची वर घेऊन जा, आता ह्यांचं काही काम राहिलं नाही।